20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला मतमोजणी संपली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी प्रणित युतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं. राज्यामध्ये अद्यापपर्यंत कुणालाही मिळालेलं नसेल एवढं भयंकर बहुमत भारतीय जनता पार्टी प्रणित युतीला मिळालं. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शहांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा, आपला कुठल्याही प्रकारचा अडसर नसेल अशा प्रकारचं विवेचन देखील केलं आणि आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र या गोष्टीला देखील आता 3 दिवस उलटले. मात्र अद्यापपर्यंत राज्याचा मुख्यमंत्र्यांचं नाव केंद्रातनं घोषित करण्यात आलेलं नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशा चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी राज्यामध्ये मराठा मुख्यमंत्री हवा का या संदर्भातली चाचपणी देखील केंद्रातनं होत आहे. अमित शहा आणि विनोद तावडे यांची या संदर्भात नुकतीच एक बैठक देखील झाली. या बैठकीनंतर काल रात्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची देखील बैठक झाली. या बैठकीमध्ये मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र असं जरी असलं तरी या घटनेला देखील आता तब्बल 16 तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये संदिग्धता आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची एक बैठक बोलवली जाईल आणि त्यामध्ये विधानसभेतील नेता ठरवला जाईल असं सांगण्यात येत आहे. मात्र या सगळ्या गोष्टींना एवढ्या मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.